ओम सविताभस्तात् सविताभरसात् सवितोत्तरात् सविताधरात् सवितानः सुमतु सर्वदादिं सवितानो रासतां दीर्घमायुः। ओम भूर्भुवस्सुः श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती गुणात्मिका उच्च कुलदेवता कोण आहे? चामुंडा आहे या विद्यावती पंच एतत्सूरीशतडाम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्घ्य दक्षिणां समर्पयामि। मृत्युते तुमचं नको ओम भूर्भुवस्सुः दिव्याय नमः सिद्ध्याय नमः हरिद्रां कुङ्कुमं सौभाग्यद्रव्ये समर्पयामि। ओम भूर्भुवस्सुः महागणपतये नमः। ओम आयो नेते परायो दूर्वारोहन्तु कृष्णेः ओम शंखारौ चंद्रदेवतो काजनां भूर्भुवस्सुः राधा दामोदर देवता नमो नमः। अक्षेण स्नानं समर्पयामि। ओम भूर्भुवस्सुः स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा। परिवर्तमनःपंचनैवेद्यमध्ये पाणिनि पुनः नैवेद्यस्य पाणि प्रवेशे। ओम ज्ञानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। तीन वेळा दामनःपंचना उत्तराभूषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। नैवेद्यं आत्मनीयं समर्पयामि। ओम भूर्भुवस्सुः राधा दामोदर देवताभ्यो नमः। उद्भरतनाम समर्पयामि। ओम भूर्भुवस्सुः राधा दामोदर देवताभ्यो नमः। वैराज्यं भारतेक्षं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं सदन्तपर्यामि। स्यात् सार्वभौमसारवायुषान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिते तदप्येषश्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षितस्य कामप्रयेण विश्वे देवाः सभासर इति। ओम ऐकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम महालक्ष्मीय विद्महे विष्णुपत्नीय धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। एक फुलिते देवाय नमः, एक फुलिते तुळशीला नमः। ओम भूर्भुवस्सुः राधा दामोदर देवताभ्यो नमः। मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि। ज्योतिः नंदैः सर्वान् कामाक्षरेधि मे अपराध सहस्राणि क्रियन्ते अहर्निशमया दासोऽयमिति मां मध्यमाक्षरस्व परमेश्वर क्षमस्व जगदीश्वर। ओम भूर्भुवस्सुः राधा दामोदर देवताभ्यो नमः। प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि। हातामध्ये पाणी घेऊन ठेवा। यस्य स्मृत्याचना मुख्यतः पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णायति सद्यो वन्द्यतमच्युतम्। अनेन देशकालादि अनुसारता कृत ध्यान आवाहनादि यथा ज्ञानेन यथा विदित उपचारद्रव्यैः पूजनाख्येन कर्मणा तेन श्री राधा दामोदर प्रियदान् नमः। तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। आता ते स्टूल घ्या। बॉक्स तो इकडच्या बाजूला ठेवून पुढच्या बाजूला जय त्यासाठी किती थोडी आहे अंतर हां ठेव आता सरळ सो आता तुळशीच्या समोर ठेवूया गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरडं विनायकवडं चिन्तामणिं देवुनं देव्याद्रं गिरिजात्मजं सुभरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपतिः
कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान सौख्याचा बहरो वसंत तुमचा आयुष्यमार्गावरील ग्रीष्माचे चटके कधी दबसो सौख्यच सदा पाझरो राहो जीवनी चांदणे मधुरते शरणातले गोडसे लाभो ईश कृपा निरंतर तुम्हा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरवन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरगती ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलै समुद्र सहित कुर्यात् सदा मंगलं त्रिपुरं हरेण हरिणा व्याजाद्वनिं बध्नता स्रष्टुं विषेण धर्तुं धरा पार्वत्या महिषासुरप्रमथने सिद्धादिभिर्मुक्तये ध्यातः पंच शरेण विश्वजितये कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान विघ्नेश्वरो विघ्नविदूरकार्ये निर्विघ्नकार्ये सकलार्थसिद्धि विघ्नेश्वरो देवहरेश पूज्यो वधूवराभ्यां शुभदा भवन्तु सुमुहूर्त तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहगौ स्मरामि सुमुहूर्त सावधान। या तुळशीच्या लग्नाची कालच मी एक कथा ऐकली तेवढी सांगतो। तुळशीने खूप तपस्या करून विष्णूला काय म्हणतो आपण प्रसन्न झाले, पण तुळशीने सांगितलं मी तेव्हा विष्णूने सांगितलं की या माझ्या अवतारामध्ये मी कुणाशी लग्न करू शकत नाही, त्याच्यामध्ये कृष्णरूपी एकच दिवसासाठी असेल, पण तो तिकडेच होता तो आहे त्याचा हा देऊ सावकाश
दिव्याला पण हळद कुंकू. आणि या बाजूला ना, तिकडे दक्षिण आहे, तुमचं तोंड दक्षिणेकडे होते. दोन्ही नाव आहे. हा. ओम श्री जात श्रिया निर्याय श्रियं वयो दरिद्रभ्यो ददाति श्रियं वसानामृतत्वमाजन भवन्ति सत्या समितामितद्रौ श्रियाय वैनन्त श्रियामादनाति सन्ततप्रजां षट्कृत्यौ सन्तत्ते संजते प्रजया पशुभिर्य एवं वेदा. या बाजूला सुटला इकडे का? इकडच्या बाजूला. का म्हणता? ओम इंद्रणवती वत्सपत्नी वसुना वत्समिच्छन्ति मनसाभ्यागात् दुहामश्वेभ्यां पयो अग्नेयं सावर्धतां महते सौभगाय. ओम समिद्धस्य श्रयमाणः पुरस्तात् ब्रह्म वनमानो अजरमो सुवीरम् आरे अस्मदम किं बाधमान उच्छ्रयस्व महते सौभगाय. तुला पकडायचे आंबा उडवत गोविंदा गोविंदा. काय गोविंदा सांगतो मला हो नाही तुमच्या काय पद्धत आहे म्हणून सांगतो. प्रत्येकाची वेगळी पद्धत. असं दोन्ही हाताने धरून बोलवा. गोविंदा 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 गोविंदा. अरे आमच्याकडे काय होतं ते करा वगैरे धरून ठेवतात, करवली पण असते, अच्छा दिवे धरला दिवा घराला सुवासिनी वगैरे असं असतं. हे जसं आपल्या माणसाचं लग्न होतं तसं हा. आणि तुळशीत ते पाणी घालायचं, मग ते आवळा आणि चिंचा ठेवायचे त्याच्यात. ते कोकणातली पद्धत पण ते आधी आवळा चिंचा आधीच लावून ठेवतो. आधीच अशी वस्त्र असतात त्यांना, एवढी वस्त्र असतात पंचाची छोटी. मग ते लग्न लागताना त्याच्यावरती घालायचं एक वस्त्र, इकडे घालायचं असं. असं काही नाही, असं काही त्याच्यात काही हे वावडं नाही. तुमची काय जी प्रथा असेल ती प्रथेमध्ये काही कधी काय बाधा काही आणायची नाही. तिरुपतीला गोविंदा गोविंदा हा सतत त्या रांगेतून गजर चालू असतो. काही आता एक काम करतो, हे सगळ्या तीर्थ दे देवाची मूर्ती अशी ठेवता तुम्ही, जसं काय ठेवणार